ओडिसातील सुंदरगड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। इथं घरात झोपलेल्या दोन लहान बहिणींसोबत एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। या बहिणींपैकी एक 12 वर्षाची होती तर दुसरी बहीण फक्त 3 वर्षाची होती। संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बोणई वन विभागातील तमडा रेंजमधील कांतापल्ली गावात घडली। तसेच हत्ती परिसरात फिरत असल्याने त्यावर बारीक नजर ठेवली जाते। मुली त्यांच्या मातीच्या घरात झोपल्या होत्या तेव्हा हत्तीने हल्ला करून घराचा एक भाग पाडला। घरातील लोकांनी हत्ती पाहिल्यानंतर ते जीव वाचवण्यासाठी बाहेर धावले तर झोपलेल्या मुली तिथंच राहिल्या। यानंतर जंगली हत्तीने दोन्ही मुलींना चिरडून ठार केलं। अधिकारी म्हणाले की हा एकटा हत्ती आहे जो त्याच्या कळपापासून वेगळा झाला असावा। हत्तीला रेडिओ कॉलर बसवण्यात आली आहे, पण तरीही त्याचा शोध लागलेला नाहीये। रेडिओ कॉलरमध्ये स्थापित केलेल्या सिम कार्डच्या सेवा पुरवठादाराचं या भागात नेटवर्क नाही। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकार मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देणार आहे। रानटी हत्तीनं केलेल्या या कृत्यामुळे दोन छोट्या लहान बहिणींना आपला जीव गमवावा लागल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसून येते। या रानटी हत्तीला लवकरच पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला वन अधिकाऱ्यांकडे द्यावी अशी इच्छा गावकरी व्यक्त करत आहेत।